Hello my dear students, in this lecture we will try to learn the concept of sin theta. ठीक आहे. आपल्याला इथे एक सर्कल दिसत आहे, कंप्लीट सर्कल आहे. ओके, कोऑर्डिनेट्स बघा. हा पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आहे. ओके, आणि ऑन एक्स ॲक्सिस आहे, कोऑर्डिनेट आहे 1 0, म्हणजे याची रेडियस 1 आहे. मीन्स दिस इज अ सर्कल ऑफ युनिट रेडियस. युनिट मीन्स 1. ओके, पण हा पॉइंट बघा 1 0. जर हा y ॲक्सिस वरचा पॉइंट जर पाहिला तर याचा x कोऑर्डिनेट 0 आहे, y कोऑर्डिनेट 1 आहे. ते जर आपण हा पॉइंट पहा ऑन x ॲक्सिस ऑन द लेफ्ट हँड साइड आहे -1 0 आणि हा 0 1. ठीक आहे, सॉरी इथे हा 0 -1 असायला पाहिजे, 0 -1 असायला पाहिजे आणि हा पॉइंट पुन्हा 1 0. त्यानंतर आपण अँगल जर पाहिला तर हा 0 रेडियन असेल. या ठिकाणी हा π/2 रेडियन. इथे π/2 रेडियन, π रेडियन, 3π/2, 2π. पुन्हा जर इकडे गेले तुम्ही तर बघा, त्यानंतर एक क्वाड्रंट म्हणजे π/2, 1π/2. दिस इज 2π/2. पण याला 2π/2 लिहिलं तर 2 कॅन्सल होतं. 1π/2, 2π/2, 3π/2, 4π/2. या ठिकाणी 4π/2 लिहा तुम्ही. बरोबर ना. तुम्ही अँटी क्लॉकवाईज गेले 1π/2, 2π/2, 3π/2, 4π/2, 4π/2, 2 2 जा. बरोबर, म्हणजे 2 2 जा 4. इथे पुन्हा 2π रेडियन येते. ओके, तुम्ही काउंटिंग जर कंटिन्यू केलं, इथे 2π, इथे 5π/2, 6π/2, 6π/2 म्हणजे 3π, 7π/2, 8π/2 म्हणजे 4π. कारण की एक सर्कल म्हणजे 2π. पुन्हा एक सर्कल कंप्लीट केला तर इथे काय आला पाहिजे 4π. ठीक आहे. व्हॅल्यूज ऑफ साइन थिटा. तर आपण याच्यामध्ये ट्रायंगल काढला होता आणि व्हॅल्यूज ऑफ साइन थिटा म्हणजे व्हॅल्यू ऑफ y म्हटलं होतं. इफ यू रिमेंबर वेल, साइन थिटा याचा जर तुम्ही हा पॉइंट काढला, इथे जर जॉईन केला, हा जर थिटा घेतला तर साइन थिटा म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटन्यूस. हायपोटन्यूस म्हणजे रेडियस, रेडियस 1 आहे. बरोबर. मला सांगा, या ठिकाणी मी असा एक पॉइंट घेतला, इथे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, याला जॉईन काढला, इथून असा परपेंडिक्युलर काढला. अँगल हा म्हणजे थिटा आणि साइन थिटा म्हणजे y, म्हणजे ही साइड y अपॉन हायपोटन्यूस म्हणजे काय, हे म्हणजे रेडियस 1. सो साइन थिटा इज इक्वल टू y. थोडंसं इंट्रोडक्शन तिला अगोदर झालेलं. ठीक आहे. साइन थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ y. आता बघा, थिटा 0 असेल तर साइन थिटाची व्हॅल्यू, थिटा 0 आहे, व्हॅल्यू ऑफ y, y ची व्हॅल्यू किती आहे 0. बरोबर आहे. y कोऑर्डिनेट साइन 0, साइन 0 0 यायला पाहिजे, साइन 0 0 यायला पाहिजे. साइन π/2, जेव्हा अँगल हा π/2 झाला तर या ठिकाणी बघा y ची व्हॅल्यू 1 झाली. साइन π/2 1 यायला पाहिजे. साइन π, साइन π अँगल π झाला तर व्हॅल्यू ऑफ y किती आहे, व्हॅल्यू ऑफ y किती आहे 0. साइन π काय यायला पाहिजे 0 यायला पाहिजे. 3π/2, 3π/2. ओके, 3π/2 व्हॅल्यू ऑफ y काय यायला पाहिजे -1 यायला पाहिजे आणि पुन्हा 2π ला काय यायला पाहिजे 0 यायला पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही आता इथपर्यंत आले 2π, आता 5π/2 याला कसं मेजर करायचं बेटा. हा जो आहे जर अँटी क्लॉकवाईज गेलो 1π/2, 2π/2, 3π/2, 4π/2, 5π/2 म्हणजे इथे पोहोचले 5π/2. व्हॅल्यू ऑफ y इज 1. सो साइन ऑफ 5π/2 इज 1. 3π, 3π. मला सांगा, इथून इथपर्यंत आले पाय, 2π, 2π. अगेन हाफ सर्कल म्हणजे 3π. बरोबर आहे. 3π व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. हा जो आहे इथून तुम्ही स्टार्ट करा 0 पासून, 0 पासून इथे आलो आपण 180 डिग्री हाफ सर्कल पाय, अजून हाफ सर्कल खालचा म्हणजे 2π, अजून अपवर्ड हाफ सर्कल 3π, 3π इथे येते. 3π इथे आल्यानंतर व्हॅल्यू ऑफ y किती आहे 0. साइन ऑफ 3π व्हॅल्यू किती यायला पाहिजे 0. ओके, त्याने बघा -π/2 value of theta is -π/2. then we require the value of sin theta, that is sin of -π/2. याच्यावरून जर तुम्ही गेले तर मला सांगा -π/2 क्लॉकवाईज इथे आलो आपण -π/2. जर तुम्हाला समजत असेल तुम्ही π/2 असे अँटी क्लॉकवाईज जा, आणि अँगल जर निगेटिव्ह असेल तर -π/2 या इथे आलो आपण. जर इथे 3π/2, पण हा तुम्ही अँटी क्लॉकवाईज जाता नाही, क्लॉकवाईज यायचं आहे, कारण की अँगल हा निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल तर क्लॉकवाईज मेजर करावा लागतो. इकडे इकडे आपण आलो -π/2. हा जो अँगल आहे बेटा, हा अँगल -π/2 सुद्धा आहे. असा जर आपण मेजर केला तर दिस इज -π/2. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y -1. साइन ऑफ -π/2 इज -1. किंवा दुसऱ्या वेळेला जर पाहिलं तुम्ही, म्हणजे तुम्हाला मी कन्सेप्ट शिकवला, साइन ऑफ -π/2. ओके, साइन ऑफ माइनस थीटा इज माइनस साइन थीटा, माइनस साइन थीटा. बरोबर आहे. साइन ऑफ माइनस ऑफ अँगल, माइनस बाहेर येते आणि साइन ऑफ दॅट अँगल दॅट इज इक्वल टू माइनस. आणि साइन π/2 म्हणजे 1. बरोबर, -1 पहा -1. साइन ऑफ -π, -π
पाय साईड मायनस, हा झाला पाय बाय 2, हा झाला मायनस पाय, व्हॅल्यू ऑफ पाय 0, मायनस पायची व्हॅल्यू काय आली 0. आता या ज्या सर्व व्हॅल्यूज आहेत ह्या आपल्याला एका ग्राफवर प्लॉट करायच्या आहे. ग्राफवर प्लॉट करायचे आणि आपल्याला एक कर्व मिळायचे आहे, त्याला म्हटलं जातं साइन कर्व, ज्याला वी हॅव टू लर्न साइन कर्व. साइन कर्व शिकायचे आपल्याला. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये महत्वाचं 0 1 0 -1 0 म्हणजे सर्व व्हॅल्यू इन बिटवीन कुठे 0 to 1 1 to 0 -1 to 0 याच्याच मधातल्या. जर तुम्ही नंबर लाईन काढली, मला सांगा नंबर लाईन काढली तर हा 0, हा सपोज +1, हा +1 आणि हा -1 लक्षात द्या थोडंसं. आणि यामध्ये तुम्हाला 0 व्हॅल्यू येताना, व्हॅल्यू येत असताना ह्या ज्या साइन थिटाचे व्हॅल्यू मिळत आहे याच्यामध्ये -1 सुद्धा आहे, +1 सुद्धा आहे. जे एंड आहे, एंड मिळत आपल्याला -1 आणि +1. याला काहीतरी पूर्ण मिनिंग आहे, लक्षात घ्या थोडंसं. ठीक आहे. आता या ज्या व्हॅल्यूज आहेत, थिटाच्या व्हॅल्यू आपल्याला एक्स ॲक्सिसवर ठेवायच्या आणि जो आउटपुट मिळत आहे, आउटपुट मिळत हा जो साइन थिटा आहे, साइन थिटा आपल्याला वाय ॲक्सिसवर ठेवायचा. हा जो वाय ॲक्सिस आहे लक्षात घ्या, वाय ॲक्सिसवर आपल्यासाठी व्हॅल्यू आहे साइन थिटाची. साइन थिटाची व्हॅल्यू 1 1 -1 0. अँगल 0, अँगल पा 0 π/2 पाय, 0 π/2 पाय, 3 π/2 2 पाय, 5 π/2. निगेटिव्ह अँगल -π/2 -π -3 π/2 2 पाय. लक्षात द्या. आता मी एक एक पॉईंट प्लॉट करतो इथे. जेव्हा अँगल 0 आहे, साइन थिटाची व्हॅल्यू सुद्धा 0 आहे, बरोबर. तिथे 0, हा जरा फर्स्ट पॉईंट. π/2 जेव्हा थिटा हा π/2 आहे, साइन थिटाची व्हॅल्यू पण झाली, म्हणजे π/2 असताना साइन थिटाची व्हॅल्यू 1, म्हणजे हा एक पॉईंट झाला आपल्यासाठी. हा पॉईंट झाला. हा पॉईंट काय म्हणतो की जर तुम्ही एक्स ॲक्सिसवर आले, तुम्हाला अँगल π/2 भेटते, तर याची व्हॅल्यू साइन π/2 ची व्हॅल्यू 1 भेटते तुम्हाला ऑन वाय ॲक्सिस. ठीक आहे. साइन π 0, हा पॉईंट भेटला, हा पॉईंट साइन π 0. लक्ष द्या, बरोबर. 3 π/2 अँगल जेव्हा 3 π/2 आहे, व्हॅल्यू आहे -1 बघा. या ठिकाणी सपोज येथे आलो आपण आणि हा पॉईंट काय सांगतो की अँगल जर 3 π/2 आहे, अँगल जर 3 π/2 आहे तर तुम्हाला साइन थिटाची व्हॅल्यू ही -1 भेटत आहे. साइन 2π इथे 0, साइन 2π 0. ठीक आहे. 2π 0. तुम्ही 5 π/2 ला तुम्हाला 1 मिळते, इथे 5 π/2 पुन्हा तुम्हाला व्हॅल्यू किती मिळत आहे, इथे 1 मिळत आहे. ठीक आहे. आता हा ग्राफ आपण जॉईन करू. बघा, साइन 0 0, साइन π/2 1, साइन π/2 1. ठीक आहे. साइन π/2 1, साइन π 0, साइन π 0, बरोबर आहे. साइन 3 π/2 -1, साइन 3 π/2 -1, साइन 2π 0, साइन 2π 0, अगेन साइन π/2 +1 6π, सॉरी 3π 0 होऊन जाईल पण. आता बघा, हा ग्राफ एक अपवर्ड कर्व आली आणि एक या ठिकाणी बरोबर अशी डाऊनवर्ड कर्व आली. पुन्हा एक अपवर्ड कर्व मिळेल, पुन्हा एक डाऊनवर्ड कर्व मिळेल, असा तो ग्राफ कंटिन्यू राहील. पण एक लक्षात घ्या, कधीच हा ग्राफ 1 ला क्रॉस करणार नाही आणि इकडे -1 ला क्रॉस करणार नाही. कारण हे साइन थिटाच्या व्हॅल्यू ह्या ऑलवेज +1 to -1 याच्यामध्येच राहायला पाहिजे. इथे बघा, 0 पासून 1 पर्यंत वाढल्या, 1 पासून पुन्हा 0, 0 पासून -1, -1 पासून 0, 0 पासून 1, म्हणजे ह्या व्हॅल्यू 0 पासून 1, 1 पासून 0, 0 पासून -1. पहा तुम्ही ग्राफमध्ये पाणी 0 पासून +1, 0 पासून +1, +1 पासून 0, 0 पासून -1, -1 पासून अजून 0. ठीक आहे. निगेटिव्ह साईडला थोडंसं पाहू आपण, निगेटिव्ह साईडला. ओके. आता बघा, साइन 0 0, -π/2, साइन ऑफ -π/2 -1, साइन थिटाची व्हॅल्यू -π/2 आहे, साइन थिटा तुम्हाला -1 मिळत आहे, बरोबर आहे. साइन ऑफ -π तुम्हाला 0 मिळत आहे, म्हणजे या ठिकाणी हा जो कर्व आहे हा असा मिळेल, बरोबर आहे. हा खाली आलो आपण, बरं, आणि असं आपण हे वर चाललो. ठीक आहे. ही व्हॅल्यू, बरं आहे. पुन्हा जर तुम्ही कंटिन्यू केलं ना, तुम्हाला सांगतो, तुम्ही -π आले, सपोज तुम्ही या ठिकाणी -3 π/2 लिहिलं तर तुम्हाला व्हॅल्यू 1 मिळेल, आणि 1 साठी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. हा कर्व असा जाईल, पुन्हा असा येईल. म्हणजे काय होतं बेटा, हा जो कर्व आहे हा अशा प्रकारे रिपीट होत आहे. फक्त तुम्हाला स्टार्ट करायचं साइन 0 0, साइन π/2 1, साइन π 0, साइन 3 π/2 -1, बरोबर आहे. अशा प्रकारचे हा जो कर्व आहे हा कर्व रिपीट होत राहतो. म्हणून साइन कर्व जी आहे ना ती नेहमी अशी असेल, अशा प्रकारची असेल ती साइन कर्व. याला म्हटलं आता साइन कर्व किंवा सायनोसायडल कर्व. फिजिक्समध्ये भरपूर ठिकाणी येते साइन कर्व, बरोबर आहे. आता जर तुम्ही सिंपल आहे, मला सांगा, या पॉईंटला जर 0 म्हटलं, नाही, या पॉईंटला 0 म्हणून चालणार नाही, कारण की 0 पासून हा ग्राफ +1 कडे जातो, बरोबर ना. थोडंसं समजून घ्या.
या ठिकाणी जर 0 म्हटलं तर हा π/2 असायला पाहिजे, हा अँगल पाय असायला पाहिजे, हा 3π/2 असायला पाहिजे, हा 2π असायला पाहिजे, हा अँगल 5π/2 असायला पाहिजे, हा 3π असायला पाहिजे, बरोबर, हा 7π/2, हा असायला पाहिजे 4π. म्हणजे हा जर एक कर्व इथे कंप्लीट झाला, लक्षात घ्या, ही जर एक कर्व इथे कंप्लीट झाली, बरोबर आहे, एक कर्व कंप्लीट होते ना, एक अपवर्ड पार्ट, एक डाऊनवर्ड पार्ट, कुठं 2π, हा पॉईंट झाला 2π. इथून बघा पुन्हा एक पार्ट कंप्लीट झाला म्हणजे एक अपवर्ड एक डाऊनवर्ड, म्हणजे हा पॉईंट असायला पाहिजे 4π, 2π. म्हणजे प्रत्येक 2π मध्ये ती कर्व रिपीट होत आहे. या बाजूला पहा 0 पासून तर इकडे -2π, पण 0 to -2π परत शेवटी हा जो एक डाऊनवर्ड पार्ट एक अपवर्ड पार्ट किती मध्ये आला, 2π मध्ये आला. This curve gets repeated in the interval of 2π. In the interval of 2π याला म्हटलं जातं पिरियड. म्हणून साइन कर्वचा जो पिरियड आहे हा 2π असतो. साइन कर्वचा जो पिरियड आहे हा किती असतो, 2π असतो. म्हणजे प्रत्येक पॉइंट त्या पोझिशनला 2π इंटरवलने रिपीट होतो. 2π इंटरवलने काय होतो, रिपीट होतो. लक्षात घ्या. आता याचा अर्थ काय होतो, पिरियड 2π. मी म्हटलं की 2π मध्ये ते एकदा बसून जाते, एक अपवर्ड एक डाऊनवर्ड 2π. एक अपवर्ड एक डाऊनवर्ड, मग 4π ला यायला पाहिजे. जर इथे या ठिकाणी हे 2π ला येते, एक अपवर्ड एक डाऊनवर्ड, बघा अपवर्ड डाऊनवर्ड 2π, बरोबर. पुन्हा अपवर्ड डाऊनवर्ड, तर हा पॉईंट 4π असायला पाहिजे. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट 4π अँगल असायला पाहिजे 4π, बरोबर आहे. इकडच्या बाजूला मला सांगा एक डाऊनवर्ड एक अपवर्ड, हा जो पॉईंट असेल हा असायला पाहिजे -2π, बरोबर आहे. आणि पुन्हा जर इकडे जर तुम्ही अशी डाऊनवर्ड अपवर्ड गेलं तर -4π. अशा प्रकारे ते कर्व रिपीट होतात. आता बघा डोमेन म्हणजे व्हॅल्यूज ऑफ थिटा. डोमेन म्हणजे होते व्हॅल्यूज ऑफ थिटा. थिटाची व्हॅल्यू कोणतीही टाका, थिटाची व्हॅल्यू कोणतीही चालते. फक्त हा जो डोमेन आहे म्हणजे थिटाची व्हॅल्यू कोणतीही राहू शकते, बिलॉंगिंग टू आर म्हणजे रिअल नंबर, एनी व्हॅल्यू, बरोबर. याच्यावर बरोबर मेजर करता येते आपल्याला, बरोबर. तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला 9π मेजर करा, किती 9π ला मेजर करताना मला सांगा 2π 4π 6π 8π. एक रोटेशन म्हणजे 2π, बरोबर. एक रोटेशन 2π, सेकंड रोटेशन 4π, थर्ड रोटेशन 6π. 2π ने वाढवता मी एका रोटेशन मध्ये 8π. 9π ला इथे आलो, sin 9π ची व्हॅल्यू ऑफ y 0, sin 9π 0. म्हणजे तुम्ही कितीही अँगल वाढवला तरी ही जी व्हॅल्यू आहे लक्षात घ्या, ही व्हॅल्यू नेहमी जे रेंज आहे, रेंज म्हणजे आउटपुट मीन्स साइन थिटाची व्हॅल्यू हे नेहमी -1 to 1 च्या मध्ये. याला कसं लिहिलं जातं बघा, साइन थिटाची व्हॅल्यू नेहमी -1 पासून सुरुवात करून इकडे 1 पर्यंत आहे. आणि साइन थिटाच्या व्हॅल्यू मध्ये तुम्हाला 1 आणि -1 सुद्धा मिळते, 1 आणि -1 सुद्धा मिळते. म्हणून इथे हा स्क्वेअर ब्रॅकेट, याला क्लोज ब्रॅकेट म्हटलं तर बेटा, याला क्लोज ब्रॅकेट म्हणजे तुम्हाला हे तर -1 to 1 जायचंच आहे, त्या मधातल्या त्या व्हॅल्यू आहे. जसं मला सांगा येथे 0 नंतर समजा आपण मी 0 आणि 1 च्या मधात हा 1/2 ठेवला, मला सांगा sin 30 म्हणजे sin π/6 1/2 मिळते, 1/2 मिळते. म्हणजे -1 to 1 च्या मधातला तर व्हॅल्यू आहे. पण हा जो रेंज आहे, रेंज म्हणजे जो आउटपुट आहे, या आउटपुट मध्ये तुम्हाला -1 आणि 1 सुद्धा मिळते. म्हणून हा ब्रॅकेट येथे क्लोज केलेला आहे. काय केलेला, क्लोज ब्रॅकेट. म्हणून मग मी रेंज लिहिताना बघा काय लिहितो, साइन थिटाची व्हॅल्यू कोणत्या रेंज मध्ये मिळते मला मिळते बघा. पहिले तर मी लिहिताना -1 to 1, ओके. बट including -1 and 1, so here it will be a square bracket. समजलं का. तर हे आहे साइन थिटाचा डोमेन, रेंज आणि पिरियड. थिटा डोमेन, theta can be the any value belonging to real number. Theta can be the any value. theta कोणतीही असो, तुम्हाला आउटपुट मध्ये साइन थिटाची व्हॅल्यू बस 1 to -1. बरं, इथे मी नंबर लाईन सुद्धा काढले. -1 पासून इकडे 0 पर्यंत जाईल. -1 पासून बघा, -1 या पॉइंटला भेटला तर -1 पासून इकडे 0 पर्यंत आला. -1 पासून 0 पासून +1, 0 पासून +1, +1 पासून अजून 0, +1 पासून 0 पासून मग अजून इकडे जर काढला तर हा -1 पासून 0. अशा प्रकारे तो ग्राफ कंटिन्यू राहतो. दिस इज द साइन कर्व. सो रेंज महत्वाचे, व्हॉट इज द रेंज ऑफ साइन थिटा, इट इज फ्रॉम -1 to 1 इंक्लुडिंग -1. हा जर ब्रॅकेट तुम्ही जर इथे चेंज केला तर मग
ते राहणार नाही. इथे नेहमी क्लोज ब्रॅकेट असेल, क्लोज ब्रॅकेट असेल, बरोबर आहे का. आणि स्क्वेअर ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट इज इंडिकेटेड बाय स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट काढला म्हणजे रेंजमध्ये म्हणजे आउटपुटमध्ये तुम्हाला -1 to 1 च्या मध्यातल्या व्हॅल्यू मिळतात आणि -1 आणि 1 सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड होते. जर तुम्ही या ब्रॅकेटला असं जर काढलं सपोज, तर याचा अर्थ असा होतो की आउटपुटमध्ये तुम्हाला -1 आणि 1 च्या मध्यातल्या व्हॅल्यू मिळतात, पण -1 आणि 1 मिळत नाही, एक्सक्लुडिंग -1 अँड 1. बट आपल्याला रेंजमध्ये आउटपुटमध्ये 1 -1 मिळत आहे, तर आपल्याला त्याला इन्क्लूड करायचं आहे, म्हणून हा आहे स्क्वेअर ब्रॅकेट. दिस इज ऑल अबाउट द साइन थिटा. दिस इज ऑल अबाउट द साइन थिटा डोमेन, रेंज अँड पिरियड. आय होप ह्या व्हॅल्यू सुद्धा समजल्या असेल. हा ग्राफ कसा प्लॉट केला ते समजलं असेल. महत्वाचं म्हणजे साइन कर्व हे नेहमी 0 अँगलला 0 पासून स्टार्ट होते. पॉझिटिव्ह साईडला गेलं तर अपवर्ड पार्ट पहिले आहे, निगेटिव्ह साईडला गेलं तर डाऊनवर्ड पार्ट पहिले आहे. जो पिरियड आहे, पिरियड म्हणजे काय लक्षात घ्या, एक कर्व बरोबर 2π मध्ये एक अपवर्ड. तुम्ही जेव्हा फिजिक्समध्ये ट्रान्सवर्स हे वेव्ह शिकता, ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये एक अपवर्ड पार्ट एक डाऊनवर्ड पार्ट, बरोबर. याला खरं तर याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये क्रस्ट आणि याला म्हटलं जातं ट्रफ. जेव्हा तुम्ही वेव्ह शिकाल फिजिक्समध्ये, क्रस्ट, ट्रफ, ट्रान्सवर्स वेव्ह जी आहे ना, ही वेव्ह साइन कर्व असते, सायनुसायडल वेव्ह असते. फिजिक्समध्ये मी एक अप्लिकेशन सांगत आहे, त्याच्यामध्ये येईल की एक अपवर्ड पार्ट एक डाऊनवर्ड पार्ट, बरोबर आहे. क्रस्ट अँड ट्रफ, बरोबर आहे. वन क्रस्ट अँड वन ट्रफ मेक वन सायकल. सो वन सायकल comes in the period of 0 to 2π upward downward. हो, साइन कर्व तुम्हाला समजले असेल. पिरियड 2π आहे म्हणजे 2π मध्ये एक सायकल कंप्लीट होते आणि पुढच्या 2π मध्ये पुन्हा एक सायकल कंप्लीट होईल, पुढच्या 2π मध्ये अजून एक सायकल कंप्लीट होईल, बरोबर आहे. आउटपुट पण अँगल तुम्ही कितीही चेंज करा, आउटपुट तुम्हाला -1 to 1 इन्क्लुडिंग -1 मिळाला पाहिजे. म्हणजे क्लोज ब्रॅकेट -1 to 1 हा तुमचा साइनचा काय असायला पाहिजे, आउटपुट असायला पाहिजे. आय होप थोडंफार तुम्हाला समजलं असेल. दिस इज ऑल अबाउट द साइन कर्व.